गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा मेथड्स बघितल्या होत्या प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केनची. आजचं लेक्चर शेवटचं लेक्चर आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन. आजच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या जेवढ्या काही मेथड्स असन प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केनच्या त्या कंप्लीट करू. आज आपण जो पॉईंट शिकणार आहोत मी इथं लिहून घेतलं आहे बघा. प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघायचे. त्याच्यात आज आपल्याला बघायचं आहे हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं, हॅलोजन एक्सचेंज करायचा. तर पहिली रिॲक्शन जी आपल्याला बघायची त्याचं नाव आहे फिंकलस्टीन रिॲक्शन. फिंकलस्टीन रिॲक्शन ही एक नेम्ड रिॲक्शन आहे. नेम्ड रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट असतात, तर नीट लक्ष द्यायचं आहे. फिंकलस्टन रिॲक्शन आणि ही रिॲक्शन प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाईडसाठी वापरली जाते. कशासाठी? आयोडाईड. आता बघा मी एक जनरल रिॲक्शन लिहितो इथं. आर एक्स. आर हा अल्काइल ग्रुप आहे म्हणजे मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, ब्युटान. एक्स हा हॅलोजन आहे. मी जर इथं NaI टाकलं सोडियम आयोडाईड आणि सॉल्वंट टाकलं मी ॲसिटोन. ॲसिटोन हा एक कीटोन आहे. काय आहे त्याचं फॉर्म्युला? CH3 डबल बॉन्ड O CH3. आता आपण नाव काय दिलं? हॅलोजन एक्सचेंज. म्हणजे हा एक्स काय आहे? हॅलोजन आहे. हा आय काय आहे? हॅलोजन आहे. यातला फक्त आपल्याला एक्सचेंज करायचे. हा इथं येईल, हा इथं जाईल. म्हणजे काय तयार होईल? RX प्लस RI प्लस NaX. समजलं? आता मी एक रिॲक्शन्स, आता हा जनरल रिॲक्शन आहे. मी एक एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला हा क्लिअर होऊन जाईल. समजा मी घेतलं इथं CH3Cl. काय याचं नाव? मिथाईल क्लोराईड. काय याचं नाव? मिथाईल क्लोराईड. मी इथं घेणार NaI आणि सॉल्वंट म्हणून घेणार काय? ॲसिटोन. आता ही मेथड काय? प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाईड. अल्किल आयोडाईड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मग आयोडाईड इथं येणार, आय इथं येणार, Cl तिथं जाणार. म्हणजे काय प्रोडक्ट भेटणार आपल्याला? CH3I प्लस NaCl. समजतं याचं आपल्याला? तर NaCl ची काय भेटणार आपल्याला? PPT भेटणार. मग काय होतं? आयोडीन इथं येतो, क्लोरीन तिथं जाईल. फक्त एवढंच करायचं आपल्याला. हॅलोजन एक्सचेंज करायचे आणि आयोडीन संग जर एक्सचेंज झाले तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? फिंकलस्टीन रिॲक्शन. मग मला सांगा, इथं लिहितो मी बघा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. फ्लोरीन काय आपण घेत नाही कारण ते एक्सप्लोजिव्ह आहे. तर राहिलं काय आता? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आणि आपण हे एक्सचेंज कोणासंग करतोय? आयोडीन संघ. म्हणजे आपल्याला फक्त दोनच पर्याय राहिले. म्हणजे या एकच्या जागेवर एक तर तुम्ही क्लोरीन घेऊ शकता किंवा ब्रोमीन घेऊ शकता, बरोबर? कारण आयोडीन आपण इथं घेणार आहे. NaI हा फिक्स आहे. म्हणजे एक तर आपण चेंज करू शकतो क्लोरीन आणि ब्रोमीन. म्हणजे एक्स काय पाहिजे? एक तर क्लोरीन किंवा ब्रोमीन. आता मी इथं क्लोरीन घेतला. मी सेकंड एक्झाम्पलमध्ये ब्रोमीन घेतो बघा. CH3 CH2 Br. इथाईल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. इथाईल ब्रोमाइड हेच कॉमन नेम आहे आणि ब्रोमो इथेन एक याचं काय? IUPAC नेम आहे. आता मी एक्सचेंज करतो NaI. आयोडीन इथं जाणार, ब्रोमीन तिथं जाणार. आणि सॉल्वंट म्हणून आपण काय वापरायचं आहे? ॲसिटोन. तर काय प्रोडक्ट होणार? CH3 CH2I प्लस NaBr ची काय भेटणार आपल्याला? PPT भेटणार. केलं का तयार? इथाईल आयोडाईड किंवा आयोडोइथेन, इथाईल आयोडाईड किंवा आयोडो इथेन. इथे लक्षात सगळ्यांना फिंकलस्टीन रिॲक्शन. फिंकलस्टीन रिॲक्शन म्हटलं का एक्सचेंज विथ आयोडीन.
आणि आयोडीन संग एक्सचेंज करायचं आहे म्हणजे ज्या तो एक्स काय असू शकतो, एक तर क्लोरीन असू शकतो किंवा ब्रोमिन असू शकतो. समजलं सगळ्यांना हे. आणि सॉल्वंट म्हणून आपण काय वापरतो, ॲसिडोन वापरतो. ओके, आता सेकंड रिॲक्शन बघा, इथं लिहितो. सॉर्ट्स रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन काय, सॉर्ट्स रिॲक्शन. बघा आत्तापर्यंत आपण फ्लोराईड कुठं बनवलेलं नाही आहे, कारण फ्लोराईड काय एक्सप्लोजिव्ह आहे. पण एकमेव रिॲक्शन आहे जिथं आपण फ्लोराईड बनवतो. आपण काय बनवतो, अल्काइल फ्लोराईड बनवतो. काय बनवतो, अल्काइल फ्लोराईड. तर मी तर एक्झाम्पल घेतो बघा, CH3Cl प्लस AgF, CH3Cl प्लस AgF हॅलोजन एक्सचेंज आहे. हा फ्लोरीन इथं जाणार, हा फ्लोरीन इथं जाणार आणि हा क्लोरीन इथं जाणार. म्हणजे तयार काय होणार आपल्याला, CH3F प्लस AgCl. म्हणजे तयार काय होणार आहे, मिथाइल फ्लोराईड. बरोबर, मिथाइल फ्लोराईड तयार होणार. तर एक्सचेंज विथ फ्लोरीन म्हटलं तर सॉर्ट्स रिॲक्शन, एक्सचेंज विथ आयोडीन म्हटलं का फिंकल्स्टन रिॲक्शन. ओके, मग मला इथं सांगा, इथं पर्याय काय घेऊ शकतो. इथं फ्लोरीन आहे म्हणजे इथं क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन घेऊ शकतो आपण. आणि हे AgF च्या ऐवजी तुम्ही Ag2F2 सुद्धा घेऊ शकतात, SbF3 घेऊ शकतात, COF2 म्हणजे कोबाल्ट आणि F2 सुद्धा घेऊ शकतात. मी इथं काय घेतलं, AgF, इथं काय घेतलं, Ag2F2. म्हणजे याच्या ऐवजी AgF ऐवजी 3 पण घेऊ शकता तुम्ही. Ag म्हणजे मर्क्युरी, Sb म्हणजे अँटिमनी, C म्हणजे कोबाल्ट. कॅपिटल O काढायचा नाही, कारण कॅपिटल O म्हणजे कार्बन मोनॉक्साईड होतो तो. हा झाला कोबाल्ट डायफ्लोराईड, अँटिमनी ट्रायफ्लोराईड, मर्क्युरी डायफ्लोराईड. समजलं. तर मी आता हा Ag2F2 घेऊन दाखवतो तुम्हाला. मी इथं लिहितो बघा, C2H5. आता मी इथं क्लोरीन ऐवजी काय घेतो, ब्रोमीन. मग Ag2F2. आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं Ag2F2 आहे, जे तुम्हाला दिसतंय का बोर्डवर, मला बघू द्या पहिलं. ओके, क्लिअर दिसतंय. मला सांगा, फ्लोरीन कोणाच जागेवर येणार, ब्रोमीनच्या जागेवर. पण आता प्रॉब्लेम काय, फ्लोरीन 2 वेळा आहे. फ्लोरीन कोणाच जागेवर येणार, ब्रोमीनच्या वेळेस. पण प्रॉब्लेम काय, फ्लोरीन 2 वेळा आहे. मग ब्रोमीन पण किती वेळा घ्या तुम्ही, 2दा. म्हणजे स्टार्टिंग काय करा तुम्ही, 2दा लिहा आणि एक्सचेंज करा. आता काय होईल, 2 टाइम्स C2H5. या ब्रोमीनच्या जागेवर काय येणार आता, फ्लोरीन. आणि 2 पुढं लिहिला म्हणजे फ्लोरीन किती वेळा आहे, 2दा. आणि या फ्लोरीनच्या जागेवर काय येणार, ब्रोमीन, Ag2Br2. समजते रिॲक्शन. बघा मी आता क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन घेतो बघा, C2H5I. आता मी इथं अँटिमनी घेतो, SbF3. हा फ्लोरीन कोणाच्या जागेवर जाणार, आयोडीनच्या जागेवर. पण प्रॉब्लेम काय, फ्लोरीन किती वेळा आहे, 3 वेळा. म्हणजे आयोडीन पण आपल्याला किती वेळा पाहिजे, 3 वेळा. कारण एक्सचेंज करायचं आपल्याला, 3 टाइम्स C2H5F. आणि फ्लोरीनच्या जागेवर कोण येणार आता, आयोडीन, SbI3. समजलं. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन खूप सोपे रिॲक्शन्स आहे. म्हणजे इथं काय करायचं, फक्त आपल्याला हॅलोजन एक्सचेंज करायचं. फिंकल्स्टीन रिॲक्शनमध्ये आपण कोणासंग एक्सचेंज करतो, आयोडीन संग. तिथं आपण काय घेतो, NaI.
मग बाकीचा राहिलेला पर्याय काय, अल्किल हॅलाइड जो असतो तुम्ही क्लोराईड घेऊ शकता किंवा ब्रोमाइड घेऊ शकतात. सॉल्व्हंट म्हणून आपण काय वापरतो, ॲसिडोन. आणि स्वॉर्ड्स रिॲक्शन ही अल्किल फ्लोराईडसाठी वापरतो आपण. तर आपण एक्सचेंज करायसाठी AgF Hg2F2 SbF3 COF2 एवढे पैकी कोणतेही घेऊ शकतो आणि आपण काय करू शकतो, दुसऱ्या हॅलोजन संग आपण त्याला एक्सचेंज करू शकतो. आणि एकमेव रिॲक्शन आहे जिथं आपण फ्लोराईड तयार केला आहे आणि या हॅलोजन एक्सचेंजला काय म्हणायचं, स्वॉर्ड्स रिॲक्शन. बघा आता आपल्याला 2 एक्सचेंज रिॲक्शन्स बघितल्या आपण, फिंकलस्टन अँड स्वॉर्ड्स. आता एक्झाममध्ये विचारली फिंकलस्टन, मुलं लिहितात स्वॉर्ड्स रिॲक्शन. स्वॉर्ड्स विचारली, फिंकलस्टन लिहितात. कारण असे 2 ज्या रिॲक्शन आहे हॅलोजन एक्सचेंजच्या त्यांच्या नावात कन्फ्युजन होतं. मग आपण कसं ध्यानात ठेवायचं आहे, बघा फिंकलस्टनचं स्पेलिंग स्टार्ट होतं एफनी. फिंकलस्टनचं स्पेलिंग स्टार्ट होतं एफनी. मग मी कसं लक्षात ठेवतो, म्हणजे ही एक्सचेंज फ्लोरीन संघ नाही आहे. फिंकलस्टनचं स्पेलिंग स्टार्ट होतं एफ संघ, म्हणजे ही एक्सचेंज फ्लोरीन संघ नाही आहे, ही एक्सचेंज आयडीन संघ आहे. सॉरी, असं उलटं लक्षात ठेवायचं. फिंकलस्टन एफनी स्टार्ट होतं म्हणजे एक फ्लोराईडसाठी नाही आहे, हे आयडीनसाठी. आणि मग राहिलेलं स्वॉर्ड्स लगेच लक्षात येतील, कारण ते आयडीनसाठी असेल तर हा कोणासाठी असणार आहे, फ्लोराईडसाठी. समजलं हॅलोजन एक्सचेंज. तर आपल्या सिलेबसमध्ये 2 हॅलोजन एक्सचेंज आहे, काय, फिंकलस्टन आणि स्वॉर्ड्स. याच्यात डायरेक्ट क्वेश्चन खूप वेळा तुमच्या JEE एक्झाममध्ये विचारलेलं आहे. एकदा विचारलं होतं, एक्सचेंज विथ फ्लोराईड इज आउट ऑफ दिस इज द फॉलोइंग रिॲक्शन. तर फ्लोराईड संग एक्सचेंज काय होती, स्वॉर्ड्स रिॲक्शन होती. डायरेक्ट क्वेश्चन दिलेला होता, एक रिॲक्शन दिलेली होती, तिथं फ्लोराईड संग एक्सचेंज होतं. आणि फ्लोराईड संग एक्सचेंज जर असेल तर ती कोणती रिॲक्शन असेल, स्वॉर्ड्स रिॲक्शन. समजलं. तर बघून घ्या, या 2 हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्स आहे. ओके, आता इथं बघा आपल्याला पुढली रिॲक्शन शिकायची, हन्स-डिकर रिॲक्शन. हन्स-डिकर रिॲक्शन किंवा त्याचं नाव आहे बोरोडाइन हन्स-डिकर रिॲक्शन. काय नाव, बोरोडाइन हन्स-डिकर रिॲक्शन. तर सगळ्यांना कार्बोझिलिक ॲसिड माहिती आहे. आता मी इथं एक एक्झाम्पल घेतो बघा, CH3COOH. हा काय, ॲसिडिक ॲसिड आहे. हा काय, ॲसिडिक ॲसिड आहे. तर मला सांगा, हा H जो असतो हा +1 असतो आणि सिल्वर Ag हा पण +1 असतो. हायड्रोजन +1 असतो आणि Ag पण +1 असतो. मग मी काय करतो, इथून हायड्रोजन काढून Ag टाकतो. इथं हायड्रोजन काढून काय टाकतो, Ag. हे बघा, मी इथं हायड्रोजन काढला आणि काय टाकला इथं, Ag. म्हणजे याला आपण काय म्हणतो, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड. काय म्हणतो आपण, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड. आता बघा, हन्स-डिकर रिॲक्शनमध्ये सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड घेतलं जातं आणि इथं मी घेतो ब्रोमीन Br2. शक्यतो ही रिॲक्शन ब्रोमीनसाठी वापरली जाते, पण तुम्ही क्लोरीन आणि ब्रोमीनसाठी वापरू शकता ही रिॲक्शन. क्लोरीन आणि ब्रोमीन इथं तुम्ही लिहू शकता Cl2 किंवा Br2, पण शक्यतो ही ब्रोमीनसाठी वापरली जाते. सॉल्व्हंट म्हणून आपण काय वापरतो, CCl4. सॉल्व्हंट म्हणून आपण काय वापरतो, CCl4. म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे, एक सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड, ब्रोमीन किंवा फ्लोरीन म्हणजे Br2 किंवा Cl2, आणि ॲरोवर सॉल्व्हंट म्हणून काय वापरायचं, कार्बन टेट्राक्लोराईड CCl4. आता बघा इथं तुम्ही काय करायचं, इथून पहिला हा CO2 गॅस बाहेर जाऊन द्यायचा. COO म्हणजे काय, CO2. ओके, हा CO2 गॅस बघा, COO. आता Ag हा +1 आहे, मग Ag आणि एक Br, कारण
Ag हा +1 आहे आणि Br काय हा -1 आहे, म्हणजे बाहेर काय जाईल AgBr. तर बाहेर काय जाईल AgBr. मग आता राहिलं काय, इथे एक ब्रोमीन आणि इथं CH3. तर तयार काय होणार CH3Br. झालं का रे मिथाइल ब्रोमाइड तयार. काय झालं, मिथाइल ब्रोमाइड तयार झालं. आता या रिॲक्शनची खासियत काय आहे बघा. जो तुम्ही सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला होता, त्याच्यात किती कार्बन्स आहे, त्याच्यात 2 कार्बन्स आहे. पण तुमचा जो प्रोडक्ट येतो त्याच्यात किती कार्बन आहे, फक्त एकच कार्बन आहे. म्हणून अशा रिॲक्शनला आपण डिसेंट ऑफ चेन म्हणतो. काय म्हणतो, डिसेंट ऑफ चेन. म्हणजे चेन छोटी होणे. पहिले 2 कार्बन होते, आता एकच कार्बन. याला आपण म्हणतो डिसेंट ऑफ चेन. कारण हा CO2 गॅस काय करतो, बाहेर जातो. आणखी एक एक्झाम्पल घेतो बघा मी. CH3 CH2 COOAg प्लस, आता मी इथं Cl2 घेतो बघा, प्लस Cl2 ॲरोवर CCl4. पहिला हा CO2 गॅस बाहेर जाईल, तर इथं CO2 गेलाय बाहेर. हा Ag एका Cl बरोबर जाईल. Ag इज +1 Cl इज -1 AgCl. आता काय राहिलं बघा, इथं CH3 CH2 राहिलं आणि इथं एक Cl, म्हणजे CH3 CH2 Cl. म्हणजे हा तयार काय झाला इथाइल. हा काय झाला इथाइल क्लोराईड. हा काय झाला इथाइल क्लोराईड तयार झाला. इथं बाहेर काय गेलं, CO2 गॅस बाहेर गेला, बरोबर. इथं किती कार्बन्स होते, 1 2 3. इथे किती कार्बन्स आहे, 2 कार्बन. म्हणून आपल्याला डिसेंट ऑफ चेन म्हणू शकतो. कारण 3 कार्बनचं किती कार्बन झाले, 2 कार्बन झाले. आणि शक्यतो मी काय सांगितलं, ही बोरॉनसाठी प्रसिद्ध रिॲक्शन आहे, पण तुम्ही इथं क्लोरीनसुद्धा वापरू शकता. म्हणून या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, बोरोडाईन हन्सडिकर रिॲक्शन. तर इथं आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स कंप्लीट केलं आहे. म्हणजे हॅलो अल्केन्सचे जेवढे रिॲक्शन्स होतात स्टार्टपासून ते सगळे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आता आपल्याला बघायचे फिजिकल प्रॉपर्टीज. काय बघायचे आपल्याला, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, तर चला, तर आता शेवटचा पॉईंट आपण बघू, फिजिकल प्रॉपर्टीज. काय बघायचे आपल्याला, फिजिकल प्रॉपर्टीज. ऑलरेडी मी पाठवलेला PDF या फिजिकल प्रॉपर्टीज आहे, म्हणून मी डायरेक्टली लिहिलेला तुम्हाला समजून सांगतो बघा. इथं काय फर्स्ट पॉईंट, द लोअर मेंबर म्हणजे ज्यावेळेस मिथाइल इथाइल हे झाले लोअर मेंबर, मिथाइल इथाइल. पुढे जाऊन तुम्ही प्रोपाइल ब्युटाइल पेंटाइल असं हायर मेंबरकडे जातात. म्हणजे लोअर मेंबर कसं, CH3F CH3Cl एकच कार्बन आहे बघा, CH3Br C2H5Cl 2 कार्बन, C2H5F आर गॅसेस. म्हणजे लोअर मेंबर काय असतात, गॅसच्या फॉर्ममध्ये असतात. हायर बॉइलिंग पॉईंट दॅन पॅरेंट अल्केन, म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला इथेन आणि क्लोरोइथेन कोणाचं बॉइलिंग पॉईंट जादा येतं, तुम्ही लिहायचं क्लोरोइथेन. कारण अल्किल हॅलाइडचं बॉइलिंग पॉईंट हे त्याच्या अल्केनपेक्षा जास्त असतं. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. बघा, बॉइलिंग पॉईंट 2 गोष्टीवर अवलंबून असतं. एक, जितकं जास्त मास तेवढं बॉइलिंग पॉईंट जास्त. मग मला सांगा, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयडीन, सगळ्यात जास्त वेट कोणाचं असणार, आयडीनचं. म्हणजे RIचं बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त, नंतर RBr RCl, आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचं असणार आहे, RF. म्हणजे त्याचं वेट वाढलं त्याचं बॉइलिंग पॉईंट वाढतं.
फॉर आयसोमेरिक हॅलो अल्केन डिक्रीजेस विथ ब्रांचिंग. म्हणजे मी समजा एखादा अल्केन घेतला, इकडं लक्ष द्या बघा इथं हा कोणता अल्केन झाला? एन ब्युटेन. इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन. हा कोणता झाला? आयसोब्युटेन. मग मला सांगा याला ब्रांच आहे. ब्रांच जर असली तर बॉइलिंग पॉईंट कमी होतो. ब्रांच जर असली तर बॉइलिंग पॉईंट काय होतो? कमी होतो. म्हणून याला जास्त बॉइलिंग पॉईंट असणार, याचा कमी बॉइलिंग पॉईंट असणार. म्हणजे ब्रांचिंग जर वाढली तर बॉइलिंग पॉईंट काय होतो? कमी होतो. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात, मला सांगा या एन ब्युटेन याला लागणारी जी जागा आहे ती जास्त लागणार. जसे ब्रांचिंग वाढणार तशी त्याला लागणारी जागा काय होणार? कमी होणार, बरोबर ना. आणखीन जर ब्रांचिंग असेल तर आणखीन त्याची जागा काय होणार? कमी होणार. जास्त जागा घेतली तर जास्त बॉइलिंग पॉईंट, कमी जागा घेतली तर कमी बॉइलिंग पॉईंट. म्हणजेच याचा सांगण्याचा अर्थ काय आहे? जर ब्रांच जर वाढले तर बॉइलिंग पॉईंट काय होतो? कमी होतो. ब्रांचिंग जर वाढली तर बॉइलिंग पॉईंट काय होतो? कमी होतो. RF आणि RCl फ्लोराईड आणि क्लोराईड हे काय असतं? लाईटर दॅन वॉटर. हे वॉटरपेक्षा लाईट असतं. कोणतं? फ्लोराईड आणि क्लोराईड. ब्रोमाइड आणि आयोडाईड हे हेवियर दॅन वॉटर असतं. बघा फ्लोरीन आणि क्लोरीन, अल्काईल फ्लोराईड किंवा अल्काईल क्लोराईड लाईटर दॅन वॉटर. अल्काईल ब्रोमाइड आणि अल्काईल आयोडाईड हेवियर दॅन वॉटर. RX हा पोलर असतो. कोणताही RX घ्या, बघा CH3Br जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? Br. म्हणजे डेल निगेटिव्ह. हा काय झाला? डेल पॉझिटिव्ह. झाले की नाही? दोन पोल, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल. म्हणजे हा पोलर आहे. पण पोलर असून सुद्धा तो इन्सोल्युबल इन वॉटर आहे. काय इन्सोल्युबल इन वॉटर आहे? कारण याच्यात कार्बन आहे. आणि कार्बन हा काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कार्बन काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतो आणि ऑर्गॅनिकमध्ये आपण 99% एक रूल फॉलो करतो, लाईक डिझॉल्व्स लाईक. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे इनऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार. समजा मी इथं एक्झाम्पल देतो बघा. NaCl आपण जे मीठ खातो ते पाण्यात डिझॉल्व्ह होतं. कारण NaClमध्ये कार्बन नाही, हा क्लोरीन आहे, कार्बन नाही आहे. म्हणजे हा इनऑर्गॅनिक आहे. आणि पाण्यात पण कार्बन नाही आहे म्हणजे हा पण इनऑर्गॅनिक आहे. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड विल डिझॉल्व्ह इन इनऑर्गॅनिक सॉल्वंट. पण इथं कार्बन आहे म्हणजे हा ऑर्गॅनिक आहे, हा पाण्यात डिझॉल्व्ह होणार नाही. हा कशात डिझॉल्व्ह होईल? इनऑर्गॅनिक सॉल्वंट. ॲसिटोन असू शकतो, असे वेगवेगळ्या ऑर्गॅनिक सॉल्वंट, अल्कोहोल असू शकतो, इथर असू शकतो, तो वेगवेगळ्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होईल. तर हे होते फिजिकल प्रॉपर्टीज. आत्तापर्यंत आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन कंप्लीट केलं आहे आणि फिजिकल प्रॉपर्टीज कंप्लीट केलं आहे. आतापासून आपण केमिकल प्रॉपर्टीज स्टार्ट करणार आहे. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मेथड्स ऑफ प्रिपरेशन, आत्तापर्यंत आपण अल्किल हॅलाइड प्रिपेअर केला होता. आत्तापर्यंत आपण अल्किल हॅलाइड काय केला होता? प्रिपेअर केला होता. म्हणजे तो कोणत्या साईडला असेल? प्रोडक्ट साईडला, बरोबर ना. आपल्याला प्रिपेअर करायचं म्हणजे तो कोणत्या साईडला तयार होईल? प्रोडक्ट साईडला. आता आपल्याला त्याच्या रिॲक्शन्स बघायचे. आता काय बघायचे आपल्याला? त्याच्या रिॲक्शन्स बघायच्या. त्याच्या रिॲक्शन बघायच्या म्हणजे तो कोणत्या साईडला राहील? रिॲक्टंट साईडला. समजलं? ज्यावेळेस तुम्हाला प्रिपेअर करायचं म्हणजे ते कुठं राहील? प्रोडक्ट साईडला. आता त्याच्या रिॲक्शन्स तुम्हाला करायचे म्हणजे ते कोणत्या साईडला राहील? आता रिॲक्टंट साईडला. तर इथून पुढल्या लेक्चरला आपण स्टार्ट करू केमिकल प्रॉपर्टीज. या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला ज्या ज्या वेळेस मी व्हिडिओज टाकतो त्या वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि व्हिडिओज पेंडिंग ठेवायचे नाही. ज्या दिवशी व्हिडिओ टाकला त्याच दिवशी तुम्ही तो कंप्लीट करायचा. दुसऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर याला लाईक करा. थँक्यू.